सायलीच्या विनंतीनंतर मधुभाऊ चमत्कारित्या शुद्धीवर येतात. तरीही त्यांना पाहिल्यानंतर डॉक्टरांनी ती कोमात असल्याची पुष्टी केल्यावर तिला आणि अर्जुनला दोघांनाही धक्का बसतो. काय सायली समोर येईल की तीच खरी तन्वी आहे? काय प्रतिमाला आठवेल सगळं? काय अश्विन प्रियासाठी अर्जुन विरुद्ध जाईल? काय होईल पुढे? काय महिपत सगळं ढकलेल नागराजवर? संपूर्ण गोष्ट जाणून घेण्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा. मधुभाऊ येतात शुद्धीवर तर ते सांगतात अर्जुनला की सायलीचे आईवडील जिवंत आहे. ते ट्रॉमामुळे खूप अस्वस्थ होतात तर सायलीला पाहताच ते कोमात जातात. काय अर्जुनला कळेल की सायलीचे आई बाबा आणखी कोणी नाही तर प्रतिमा आणि रविराज आहेत. प्रताप, सायली आणि अर्जुन सगळ्यांचा संशय जातो महिपतवर. काय सायली देईल आता त्या महिपतला शिक्षा? अर्जुन आणि सायली पोहोचतात त्या महिपतच्या घरी. त्याला म्हणतात या केस नंतर नव्याने आयुष्य सुरू करणार होते मधुभाऊ. जेव्हा सायली ठेवते महिपत साक्षीवर बोट, महिपतचा हात पोचतो सायलीच्या गळ्यापर्यंत. काय अर्जुन त्या महिपतचा गुन्हा सिद्ध करू शकेल? काय होईल पुढे? प्रिया भरते अश्विनचे कान. सायली अर्जुनला ती नकोच आहे तर अश्विन म्हणतो घरचा वकील नाही तर आता बाहेरचा वकील करीन पण तो तिला सोडवेल. काय आता समोर असतील दोघे भाऊ? काय अर्जुन समोर येईल कोण आहे सायलीचे आई बाबा? पात्र ठरलं तर मग आणि सबस्क्राईब करा अतुल टॉकला.